शतकपूर्तीचा ऐतिहासिक शताब्दी सोहळा. अमरापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित औरवाड सहकार, संघर्ष आणि सेवाभावाचा 100 वर्षाचा अजरामर इतिहास. स्वातंत्र्यपूर्व संस्थेची स्थापना. काही संस्था केवळ आर्थिक व्यवहार करत नाहीत, तर त्या संपूर्ण गावाचे भविष्य घडवतात. काही इमारती केवळ विटा आणि सिमेंटने उभ्या राहत नाहीत, तर त्या हजारो लोकांच्या विश्वासावर उभ्या राहतात. अमरापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित औरवाड ही अशीच एक संस्था आहे. आज या संस्थेने आपल्या स्थापनेची 100 वर्षे पूर्ण करून सहकार क्षेत्रात अभिमानाचा एक नवा मानबिंदू निर्माण केला आहे. 9 ऑगस्ट 1926 हा दिवस औरवाडच्या इतिहासातील सुवर्ण दिन ठरला. कैलासवासी श्री ज्ञानचंद दुग्गे यांनी एका छोट्याशा पिशवीतून, दप्तरातून या संस्थेची सुरुवात केली. त्यावेळी ना भव्य कार्यालय होते, ना मोठा निधी, ना आधुनिक सुविधा होती. ती फक्त गावाच्या प्रगतीची तळमळ आणि सहकाराचा अढळ विश्वास. त्याच विश्वासाच्या बळावर आज या संस्थेने आपल्या शतकभराचा प्रदीर्घ प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. संस्थेच्या या सुरुवातीच्या खडतर वाटचालीत कैलासवासी श्री मल्लप्पा येनापुरे आणि कैलासवासी श्री अण्णा अनुजे यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. त्यांनी संकटाच्या काळात संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली. अब्दुल सत्तार पटेल, भाऊसो मंगसोळे, निजामुद्दीन पटेल यांची सुद्धा मोलाची साथ होती. सन 1978 मध्ये कैलासवासी श्री बापूसो रावण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विकासाचे एक नवे पर्व सुरू केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्थेला स्वतःच्या हक्काची जागा मिळाली. 26 मे 1983 रोजी एका प्रशस्त इमारतीची पायाभरणी झाली आणि 16 फेब्रुवारी 1986 रोजी त्या स्वप्नवत इमारतीचे दिमाखात उद्घाटन झाले. पुढे व्यावसायिक संकुले उभारून संस्थेच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यात आले. आज डोळ्यासमोर उभ्या असलेल्या संस्थेच्या या भक्कम पायामागे त्यांचे अपार कष्ट, अचूक नियोजन आणि समर्पण दडलेले आहे. सातखेड्यातील केडीसीची बँकेची पहिली शाखा औरवाड येथे आणण्यामध्ये मोठे योगदान आहे. सध्या श्री रमेश रावण व सहकारी हे गेली 15 वर्ष संस्थेच्या प्रमुख पदावर कार्यरत असून त्यांनी संस्थेच्या विकासाला हा वारसा अधिक बळकट केला आहे. आधुनिक सुविधा, आर्थिक शिस्त आणि ग्रामविकासाचा ध्यास यामुळे संस्थेने नव्या शतकातही आपल्या प्रगतीची घौडदौड कायम ठेवली. आज संस्थेच्या आवारात खालील महत्त्वपूर्ण सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. रेशन धान्य वितरण केंद्र, महावितरण कार्यालय, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शुद्ध पेयजल वितरण केंद्र, तसेच संस्थेचे सर्व संकुल विजेच्या बाबतीत सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनवले. तसेच संस्थेच्या स्वमालकीची नवीन 6 गुंठे जागासुद्धा घेतली. या सुविधा म्हणजे केवळ सेवा राहिलेल्या नाहीत, तर त्या औरवाडच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. या संस्थेचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. कैलासवासी श्री ज्ञानचंद दुग्गे यांच्या घरातील एका पिशवीतून सुरू झालेली ही संस्था त्यानंतर सूर्यवंशी यांच्या घरी, पुढे कैलासवासी श्री ज्योतिरावण यांच्या घरी, त्यानंतर कैलासवासी श्री गोविंद कुलकर्णी यांच्या घरी कार्यरत राहिली. अखेर स्वतःच्या 20 गुंठे जागेवर संस्थेची भव्य आणि प्रशस्त इमारत उभी राहिली. हा प्रवास म्हणजे चिकाटी, प्रामाणिकपणा आणि त्यासोबत सहकार भावनेचा एक जिवंत इतिहास आहे. गेली 100 वर्षात अनेक अध्यक्ष आले, संचालक बदलले, कर्मचारी बदलले, पिढ्याही बदलल्या, पण संस्थेची मूळ मूल्य कधीच बदलले नाहीत. गावकऱ्यांचा अढळ विश्वास, सभासदांचे प्रेम आणि पदाधिकाऱ्यांची निस्वार्थ सेवा यामुळेच आज ही संस्था शतकपूर्तीचा हा ऐतिहासिक टप्पा गाठू शकली आहे. आज शतकपूर्तीच्या या मंगलक्षणी संस्थेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या प्रत्येक ज्ञात अज्ञात व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. त्यांच्या त्यागामुळेच आजची पिढी या संस्थेचा अभिमान बाळगू शकते आणि उद्याच्या पिढ्यांना एक समृद्ध वारसा देऊ शकते. एका छोट्या पिशवीतून सुरू झालेला हा प्रवास आज भव्य इमारतीपर्यंत पोहोचला असला तरी या संस्थेची खरी ओळख त्या इमारतीत नाही, ती आहे गावकऱ्यांच्या मनात. या 100 वर्षाच्या इतिहासाने औरवाडला केवळ आर्थिक बळच दिले नाही, तर एकमेकांच्या सुखदुःखात खंबीरपणे साथ देणारी सहकाराची संस्कृती दिली.